हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. ए दादू इकडं आण. तर तुमच्यामुळं सगळं माझं म्हणजे सगळ्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळं माझं सगळं भारी चाललंय बघा. एक नंबर खतरनाक. किती बी कबड्डीत कसं ना प्रमाणपत्र मिळाले, प्रशस्तीपत्र. तर आज आमचा सुट्टीचा दिवस. तर साडी कशी दिसते सांगा, कारण का ही साडी कोणाची आहे माहिती आहे का? कोणाची नाही, मलाच आहे, फक्त ही माझा आयर आहे. तर ह्या साडीवर मॅचिंग झालाय. तर मी आता घरातच जाते, नाहीतर लयच ऊन कसं तर काळा भंगारा दिसायला लागलाय आपण ह्याच्यात उन्हानं. तर तुमचा सगळ्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असंच राहू द्या, आणि तुमची पुण्य आहे म्हणून मला एवढं की आज भाग्याचा दिवस. म्हणजे आज कुठंतरी मला किती वर्षातनं म्हणजे लय दिवसातनं पहिल्यांदा कधी आलता तुझा नंबर? तिसरीत आलता, दुसरीत आलता, पहिलीत आलता. तिचा पहिली, दुसरी, तिसरीत नंबर आलता. त्याच्यावर परत नंबर काय आला नव्हता. तर आता पहिल्यांदाच सेमीलाच की आहे का नाही. तर तिला एवढं मोठ्या शाळेत 700-800 मुलात तिला एक काहीतरी भेटलं या. तर तुम्हाला दाखवते मी. कारण का मला का अभिमान वाटतो की एवढं मला भटीवरती सगळं काम ते करू लागते, घरातलं स्वयंपाकाचं करू लागते. तुम्ही पण म्हणता की त्याला शिक्षणाचं वळण लावत जा, अभ्यासाकडे लक्ष द्यायला लावत जा. नको. तर तुमच्या सगळ्याचं म्हणजे तुम्ही पण मला सगळं चांगलं सांगताय, मग मी तिला सांगत असते, ती कमेंट वाचत असते तुमच्या. त्याच्यामुळं का तिला आज काय भेटलंय बघा. तुम्हाला आता उलट दिसतंय का सवस दिसतंय मला काय सांगता येत नाही, तर समजता येते असं. तर नितन विद्यालय आष्टी, नूतनच म्हणलं की, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. प्रशस्ती पत्र आहे. तर दिसतंय का नाव बिव सगळं. आता मला तर उलट दिसतंय, मग तुम्हाला सहज दिसतंय का कसं दिसतंय. तर चला आता आपल्याला जायचंय, तयारी चालली आता आपली. तर ही तुम्हाला दाखवावं म्हणून दाखवते प्रमाणपत्र. हा, तर ही पण भेटलंय वही आणि त्याच्यावर एक पेन भेटलाय. तर मला खरंच लय आनंद झालाय बरं का. खरंच ही एक पेन भेटलाय. तर असंच काय आई बापाचं कष्ट बघून काहीतरी ये इकडं, म्हणजे कुठले काय कर ना, लेकीचं कौतिक म्हणजे आई बापालाच असतंय आहे का नाही. त्याच्यामुळं तर ताडा असंच ही कर. थोडी पुढे काय प्रगती थोडी आहे. प्रमाणपत्र आहेत का तिकडे? ते तिकडं मिळालं तिकडं, म्हणजे मी आईकडे शाळेत घातलेच नाही त्याला, तिकडं 6 वर्ष होते ना. त्याच्यामुळं हे तर 3 वर्षातनंच आता पहिल्यांदा हे तिला भेटलंय आहे ना. तर चला आता आम्ही चाललोय कुठं, तुम्हाला डायरेक्ट तिथंच दाखवायला मिळेल, बघायला भेटेल.
चालत चाललोय आता नेमकं कुठं जायचं आणि कुठं नाही काय माहित नाही. कुठल्या ताईच्या घरी जायचं नेमकं ताई होय? कुठं आपण पंढरपूरमध्ये कुठं कुठं त्या गलेर बोळ्या हुडकत आलोया. आता बघू काय माहिती नाही आपल्याला काय नाही. आता डायरेक्ट त्यांच्या घरी गेल्यावरच बघू कुठं नेमकं कसं काय. तर चला आता आलोय बघा. ही नाव कुणाच्या ओळखीत असलं तर सांगा. तर कुठल्या ताई आहेत त्या काय आहेत त्या तुम्ही तर ओळखलं कसं म्हणा. पंढरपूरच्या वाचल्यावर ओळखू देत त्यांना. आता दाखवते बघा. आता त्या ताई कुठल्या आहेत त्या आणि कशा आहेत त्या. काय ताई हाय का पंढरपूरच्या ताईंच्या बघा त्यांचं कसं काय छोटस घर आहे. तर आता आम्हाला असल्या उन्हातानाचं बोलवून घेतलं या. भाड्याचं घर आहे, स्वतःच अजून नाही, स्वतःच होईल आता. हा बघा तयारी चालली आहे. का इथं जेवणाची तयारी चालली बाबा. भाकरीचं पिठाचे आता ईदोळा असतंय का बघा. भाऊजाईला बोलवून भाकरी ईदोळा म्हणजे भाऊजाईच्या जीवावरच बसले त्या काय की भाकरी कधी करते कधी येते. भाऊजाईची येस्तोर बसाय खुर्ची. भाऊजाईची येस्तोर काय खरं नाही एसटीत बसेपर्यंत. भाऊजीला दताली आहे काय भाऊ काय भाऊजाईला दताली आहे आहे की नाही ताडे. येस्तोर काय खरं नाही बाई. तर बाया माझं पोरगं नाही. स्वयंपाक करून ठेवला असता. घे पाणी. माझं पोरगं नाही ती बुच बुच दिसतंय खरं शांत वातावरण. म्हणलं आत्याच्या घरी एक वस्तू सुद्धा ठेवायचं नाही. बाळा तू बस म्हणलं तिथं एका जाग्यालाच. हा काय नको. तर आत्याबाईचा बघा फोटो बिटू कसा आहे का. जोडीनं काय बसल नाही. इकडं आहे तर भाऊ आणि इकडं आहे त्या ताई. कसं करावं कसं नाही. दोन आरशाला दोघं जण. थंड घ्याल्यावर भाकरी टाकत तर पुढची बसून बही कर पाणी. तर चला आता खातो. आता कुल्फे दिले ते उन्हा तानाचं आलं हाय का नाही. आपल्या इथं बटीवर आल्यावर काय त्यांची सुई सुद्धा होत नाही. आम्ही हाय अशा अवतारात असतो या. त्याला काय असते आमचीच हाय हाय आपली भटीवरली वर. तर चला आता घेतो हे करून.